नमस्कार, मी घोडके मॅडम आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमी मध्ये स्वागत करते. आज आपलं तिसरं लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला घेणार आहे. तुमच्यासाठी घेऊन आले सराव संच 1.1. आपल्या समरूपतेमधील समरूपता आपला भूमितीचा चॅप्टर चालू आहे. त्याच्यामधील सराव संच 1.1 हे मी आज घेणार आहे. पण हे शिकवण्यापूर्वी तुम्ही लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला मी जे हे सोडवत आहे ते तुमच्या लक्षात येईल, ज्याच्यामध्ये पूर्ण बेसिक सांगितलेलं आहे. आपल्याला हे जे सराव संच 1.1 आहे ते फक्त एका गुणधर्मावर आधारित आहे. त्या गुणधर्म कसा आहे म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या गुणधर्मावर हे चाललेलं आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असणार आहे. या गुणधर्मावरच हा सराव संच 1.1 आहे. आपण पहिल्यापासून मी तुम्हाला अजून एक सांगते. आता समजा दोन त्रिकोण, ते तिन्ही मी रिवाइज करते तुम्हाला, म्हणजे गणित सोडवताना तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या कोणत्या अटी घालून ते काय काय बघितले की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय काय असणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, जर समजा त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी चे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर शी काय असणार आहे, तर 1/2 पाया गुणिले उंची भागिले 1/2 पाया गुणिले उंची. म्हणजे 1/2 ला 1/2 कटलं, बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे अंश छेद रूपात लिहिणे, बस. याच्याशी असलेलं गुणोत्तर म्हणजे एबीसी आणि पी क्यू आर यांचं एकमेकाशी असलेलं गुणोत्तर हे काय असणार आहे, त्यांच्या पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असणार आहे. आता याच्यामध्ये पहिली अट काय घातली होती आपण, पाया समान असल्यानंतर काय असेल, पाया जर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर चा पाया जर समान असेल तर येणारं गुणोत्तर काय असणार आहे, उंचीच्या प्रमाणात, म्हणजे विरुद्ध. आता आपल्याला जर समजा त्रिकोण एबीसी आणि आता तोंडी गणित दिलेलं आहे की एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर यांचा पाया समान आहे, म्हणजे त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर चा पाया समान आहे, तर त्यांचं येणारं गुणोत्तर हे काय असणार आहे. फक्त एक लाईन मधला क्वेश्चन आहे, तर आपल्या लक्षात काय यायला पाहिजे, पाया समान असेल तर उंची आणि उंची समान असेल तर पाया, असं विरुद्ध एकदम क्रॉस मध्ये असणार आहे. म्हणजे पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात येणार. आणि आपली दुसरी अट काय होती की जर उंची समान असेल, जर या दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर येणारं गुणोत्तर काय असणार आहे, पायाच्या प्रमाणात. म्हणजे उंची समान असेल तर पाया. आलं, हे एवढं लक्षातच ठेवायचं. उंची समान असेल तर पाया आणि पाया समान असेल तर उंची यांच्या प्रमाणात असणार आहे. आणि जर दोन्हीही समान नसेल तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असणार आहे. बस, याच्यावरतीच आपला सराव संच 1.1 हा होणार आहे आणि याच्यावरतीच प्रश्न विचारलेले आहेत, एवढंच लक्षात घ्यायचं. या 3 अटी लक्षात घेऊनच पुढलं चाललेलं आहे. चला आता पहिला क्वेश्चन घेऊया आपण. सराव संच 1.1 मध्ये काय विचारलेलं आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा, त्रिकोण नंबर 1 आणि त्रिकोण नंबर 2 चा पाया काय आहे, 10 व उंची काय आहे, 6.
तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. हा आपला प्रश्न पहिला आहे. सराव संच मधील प्रश्न पहिला काय आहे? एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे व दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची 6 आहे. तर या दोन त्रिकोणाचं असलेलं गुणोत्तर काढायला आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण काय समजायचं? समजा एक त्रिकोण, एरिया ऑफ त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण एबीसी समजूया आपण. म्हणजे एबीसी हे एक त्रिकोण नंबर 1 समजले आणि त्रिकोण नंबर 1 बरोबर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण नंबर 2 बरोबर त्रिकोण पीक्यूआर असे समजूया. तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर म्हणजेच त्रिकोण 1 चे त्रिकोण 2 शी असलेले गुणोत्तर काय असणार आहे? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मी एकदम बेसिक मध्ये सांगते, म्हणजे असं समजल्यानंतर असं त्रिकोण 1 त्रिकोण 2 म्हणल्यानंतर तुमच्या लवकर लक्षात यायचं नाही, म्हणून हे मी त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर असं तुम्हाला समजण्यास सांगितले. पण तुम्ही असंही त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 असंही लिहू शकता, असं काही नाही. पण समजा म्हणल्यानंतर बरोबर समोरच्याच्या लक्षात येतं की आपण त्रिकोणाला, पहिल्या त्रिकोणाला एबीसी हे नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाला पीक्यू हे नाव दिलेलं आहे, पीक्यूआर हे नाव दिलेलं आहे. आपण हे नाव नाही दिलं तरी चालतं, फक्त त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 असं म्हणलं तरी चालतं. म्हणजे त्रिकोण 1 चं त्रिकोण 2 शी आपल्याला गुणोत्तर सांगितलेलं आहे. तर बघा आता त्रिकोण 1 चा पाया काय आहे? 9 आहे तसा पाया लिहायचा. त्रिकोण 1 ची उंची काय आहे? 5 लिहिलेली आहे. तसेच आता त्रिकोण 2 चा पाया काय सांगितलेला आहे आपल्याला? 10 हा पाया सांगितलेला आहे गुणिले उंची काय सांगितलेली आहे? 6. आता गुणाकारामध्ये कसं बघायचं? आता हे काय आले? गुणाकार रूपात आले. गुणाकार मध्ये असं पाहायचं की म्हणजे वरची आणि खालची संख्या कोणत्या संख्येने भाग दिल्यानंतर कटेल आणि त्याचं अंशछेद हे कमीत कमी मध्ये रूपांतर होईल, म्हणजे सगळ्यात छोटी संख्या अंशछेद रूपात भेटेल आपल्याला. आपल्याला माहिती आहे, इथे बघू 9 आणि 10 याच्यामध्ये 9 आणि 10 ला कोणत्या संख्येने भाग देतो? तर कोणत्याच नाही. पण 10 नंतरची कोणती आहे? 6 संख्या, म्हणजे 9 आणि 6 ला कशाने भाग जाईल? तर 3 या संख्येने 9 आणि 6 ला भाग जातो, माहितीये. तर बघा 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. आता हे झालं छोटं रूपांतर. आता नंतरची संख्या बघायची 5. आता 5 या संख्येला आणि 10 या संख्येला कशाने भाग जाईल बघायचं. तर 5 आणि 10 या संख्येला 5 ने भाग जातो, आपल्याला माहिती आहे. 5 1 5, 5 दुने 10. आता त्रिकोण 1 चे त्रिकोण 2 शी असलेले गुणोत्तर काय असणार आहे? 3 1 3 आणि 2 दुने 4. हे झालं त्रिकोण 1 चे त्रिकोण 2 शी असलेले गुणोत्तर. एकदम सिंपल. तुम्ही डायरेक्ट कसं मांडू शकता हा क्वेश्चन? मी क्वेश्चन समजण्यासाठी ही माहिती लिहून घेतलेली आहे. तुम्ही हे मी तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर असे समजूया सांगितलेलं आहे. तुम्ही त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 असं नाव लिहूनही त्याच्यासमोर त्रिकोण 1 चं काय असणार आहे? पाया गुणिले उंची, त्रिकोण 2 ची पाया गुणिले उंची हे अंशछेद रूपात लिहून घेतलं. त्यांच्या व्हॅल्यू ज्या क्वेश्चन मध्ये सांगितल्या त्या व्हॅल्यू आपण लिहिल्या आणि आपण त्याचं अंशछेद रूपात कमीत कमी होईल इथपर्यंत आपण त्याचं रूपांतर केलं आणि आलेलं हे गुणोत्तर काय असणार आहे? 3/4. म्हणजे एका त्रिकोणाचे दुसऱ्या त्रिकोणाशी असलेले गुणोत्तर काय आहे? 3/4. हे झालं त्याचं उत्तर. समजलं? हा झाला आपला प्रश्न पहिला. आता आपण बघूया
सराव संच मधील प्रश्न दुसरा. सराव संच मध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये काय केलेलं आहे ते लिहून घ्या. दुसऱ्यामध्ये आकृती दिलेली आहे आपल्याला. आकृतीवरून प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यावरूनच आपल्याला त्याचं उत्तर गणित सोडवायचं आहे. हा बेस पाया, ए बी हा पाया, बी सी आणि एडी हे कसं एकमेका हे दोन काटकोन त्रिकोण दिलेले आहेत. ए बी या पायावर काढलेले, ए बी या पायावर काढलेले हे एबीडी आणि एबीसी, म्हणजे हे एबीडी आणि एबीसी हे दोन त्रिकोण ए बी या पायावर काढलेले दिलेले आहेत. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, आकृतीमध्ये पण सांगितलेलं आहे बीसी लंब एबी, बीसी लंब एबी हे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. जे सांगितले ते असं शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं, म्हणजे नंतर आपल्याला गणित सोडवताना लक्षात येईल. आणि एडी लंब एबी हे पण क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्याला व्हॅल्यू कशा कशाच्या दिलेल्या आहेत, बीसी ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, एडी ची व्हॅल्यू दिलेली आहे 8, आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी चे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एडीबीशी काढायला सांगितलेले आहे. एडीबी यांच्याशी काढायला सांगितलेले आहे. हा आपला प्रश्न आहे. तर बघूया चला. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण एडीबी विचारात घेऊ. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काय बघायचंय, पाया आणि उंची ही बघायची आहे. गुणोत्तर काढायचं म्हणल्यानंतर पाया आणि उंची या दोन गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. तर एबीसीचा पाया बघू. एबीसीचा काय आहे, इथे त्रिकोण एबीसीचा एबी हा पाया आहे आणि बीसी ही उंची आहे. तसंच एडीबी मध्ये काय आहे, त्रिकोण एडीबी मध्ये हा एबी हा पाया आहे आणि एडी ही उंची आहे. तर आता पाया समान असल्यामुळे हे दोन कटले, एबी ला एबी कटलं. राहिलं काय, तर बीसी ही एबीसी ची उंची आणि एडी ही त्रिकोण एडीबी ची उंची. तर आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, ज्या क्वेश्चन मध्ये दिल्या त्या ऍज इट इज ठेवून घ्यायच्या. बीसी ची व्हॅल्यू 4 आणि एडी ची व्हॅल्यू 8. आता आपल्याला माहिती आहे 8 ला 4 ने भाग जातो, म्हणजे आपलं अतिसंक्षिप्त रूप करून काय होणार, 4 1 4, 4 2 8, 1/2. म्हणजे याचं गुणोत्तर काय येणार, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण एडीबी याच्याशी असणारे गुणोत्तर हे 1:2 असे असणार आहे. हे झाले उत्तर. समजलं? एकदम सोप्या भाषेत जेवढं बेसिक लिहिता येईल तेवढं लिहित जायचं, म्हणजे कसं सोडवताना स्टेप बाय स्टेप आपल्या लक्षात येतं की आपण कुठं चुकलो तर नाही, आपलं काय राहिलं तर नाही. हे कसं डायरेक्ट पण लिहिता येतं, जेव्हा आपल्या लगेच लक्षात येईल की समजा आता दोन त्रिकोण दिलेले आहेत, हा एक काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण, या ए बी या पायावरती हा एसीबी आहे, हा एबीडी आहे, हे दोन त्रिकोण ए बी या पायावरती आहेत, म्हणजे हा ए बी हा एक तरी पाया कटणार, म्हणजे आलेलं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात असणार. मग दोन आपल्याला उंची माहिती आहे बीसी आणि एडी, ह्या डायरेक्ट लिहिलं, हे न लिहिता बीसी आणि एडी लिहिलं तरी चालतं. पण कसं एवढं फास्ट लवकर लक्षात येण्यासाठी आपण बेसिक पासून जरी लिहित गेलो ना, फक्त एक स्टेप वाढेल, पण एक स्टेप वाढल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर होणारं कन्फ्युजन होणार नाही. म्हणून एकदम बेसिक पासून पाया आणि उंची लिहिलं, एक स्टेप वाढवल्यानं आपली काही म्हणजे आपलं काही नुकसान होणार नाही. बस फक्त बेसिक पासून लिहित गेलात ना तर तुम्हाला त्या स्टेपचे मार्क पण येणार आणि तुम्हाला ते गणित सोडवताना सोपं. जरी कुठं पुढे चालून आपण चुकलो तर आपण परत वापस येऊ शकतो की आपण काय केलंय, इथं काय चुकलंय का आपलं, आपण लिहिताना व्हॅल्यूज बरोबर लिहिल्यात का,
कुठे कोणती व्हॅल्यू चुकली आहे का, तर हे आपल्या बरोबर लक्षात येऊन जातं. मग त्याच्यासाठी लिहिताना प्रश्नामध्ये जे दिले ना ते एकदम शॉर्टकट मध्ये लिहून घ्यायचं, म्हणजे सोडवताना लक्षात येईल. आणि जर तुमची प्रॅक्टिस जर चांगली झालेली असेल ना तर तुम्ही गणित हा पेपर असा आहे की जो टायमिंगच्या आधी सोडवू शकता. एवढी प्रॅक्टिस करायची की तो टायमिंगच्या आधी सुटला पाहिजे. असं शॉर्टकट मध्ये गणित म्हणजे क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यू दिल्या त्या क्वेश्चन मध्ये काय अटी घालून दिल्या त्या सगळ्या लिहून घ्यायच्या आणि पुढे एकदम बेसिक पासून पाया उंची ठेवून आहे तशा व्हॅल्यू ठेवून जर काढलात ना तर एकदम सोप्या भाषेत खूपच लवकर असं म्हणजे उत्तर येऊन जातं. तर चला, आपला हा प्रश्न दुसरा होता आपला, आपण तो झालेला आहे. आणि मी सोडवत असताना तुम्ही सोडवून झाल्यानंतर थोडस स्टॉप करायचा आणि हे आहे तसं गणित लिहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येतं. सोडवून झाल्यानंतर वही आणि पेन मध्ये तुम्ही हे गणित एकदा सोडवून ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याचा रोज जेवढे गणित होतील त्याचा सराव करतच राहायचा, म्हणजे तुमच्या गणित लवकर लक्षात येतं. सराव केला तर गणितासारखं सोपा विषय नाही. आणि गणित हा असा विषय आहे की जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर आपण मराठी हिंदी हे जे थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये ना पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे म्हणल्यानंतर जड जातं, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क भेटणं कुठेतरी काहीतरी पॉइंट राहून जातो जो की थेरॉटिकल असतो. पण मॅथ हा सब्जेक्ट असा आहे आपल्याला शेवटपर्यंत उत्तर आलं आणि स्टेप बाय स्टेप मांडलं तर आपला कुठेही मार्क कट होत नाही. उत्तर आलं स्टेप बाय स्टेप मांडलेलं असलं की बरोबर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात आणि पैकीच्या पैकी गुण मिळून जातात. बाकी थेरॉटिकल सब्जेक्ट सारखं असं काही नसतं. मी तुम्हाला एक 10वीच्या मार्काचं महत्व काय आहे तुम्हाला सांगते. आपल्या भरपूर मुलांना असं वाटतं की 10वीचे मार्क म्हणजे फक्त पुढचं म्हणजे आपल्याला कोणती शाखेला जायचं किंवा कुठे 10वी हा आपल्यासाठी एक टर्निंग पॉइंट असतोच. परंतु 10वीचे मार्क जे आपल्याला कुठे कुठे महत्वाचे असतात, भरपूर मुलांना हेच माहित नाही. 10वीवर पण तुम्हाला सांगते की आपले हे होतात जे GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक या ज्या गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा निघालेल्या असतात त्या डायरेक्ट 10वीवरच्या मार्क्स वरती त्याची भरती होते. म्हणजे 10वीचे मार्क किती महत्वाचे आहेत हे बघा. जर समजा तुमच्याकडून भविष्यात 10वीच्या नंतर जर तुम्हाला म्हणजे एवढी तयारी नाही झाली, तुमच्याकडून एवढं अभ्यास नाही झाला, पण जर 10वीला तुम्ही 95 प्लस असाल किंवा 90 प्लस असाल तर कुठेतरी तुमचे म्हणजे 95 प्लस जर असाल तर 100% चान्सेस की तुम्ही जर कुठे नाहीच लागलात तर GDS मध्ये तुम्ही आरामात बसणार. आणि जर म्हणजे 90 प्लस असेल तर कुठेतरी म्हणजे चान्सेस असणार आहेत की तुम्ही GDS या पदासाठी तरी क्वालिफाय नक्कीच कराल. म्हणून 10वीच्या मार्ककडे लक्ष द्या. 10वीवरती भरपूर पुढे असं आपल्याला वाटतं 10वी झाल्यानंतर म्हणजे पुढं काय 10वीच्या मार्कवर असं काय होतं की हे होतं. आपल्याला त्या टायमिंगला समजत नाही की 10वीचे मार्क म्हणजे चला आर्ट्स कॉमर्स सायन्स याच्यासाठीच काहीतरी महत्वाचे असतील, पण असं काही नाही. 10वीवरती पण आपलं करिअर होतं. त्याच्यासाठी 10वीचे मार्क्स म्हणजे जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर मार्क्स वाढवायचे असेल तर गणित हा सब्जेक्ट असा आहे की जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पैकी मार्क घेऊन तुमचा स्कोर वाढवू शकता. असे भरपूर मुलं आहेत जे भरपूर अभ्यास करतात, जे प्रत्येक विषयामध्ये 90 प्लस 92 प्लस घेऊन आपला म्हणजे स्कोर हे 95 पर्यंत 97 पर्यंत घेऊन गेलेले आहेत. तर तसंच तुम्ही मॅथ ह्या सब्जेक्ट कडे बघा. जर तुम्ही मॅथ मध्ये 100 पैकी 100 घेतले आणि जर आता ग्रामीण भागातील मुलांसाठी इंग्लिश हा विषय खूपच म्हणजे अवघड वाटायला लागतो, त्याच्यामध्ये जर 5-10 मार्क कमी पडले तर हे इकडे कव्हर होऊन जातं. आणि त्याच्यामुळे ना गणिताकडे जास्त लक्ष द्या आणि 10वीला चांगले मार्क पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण 10वीच्या मार्कावरूनच तुमचं खूप तर 10वीच्या मार्कावरूनच भविष्य ठरलेलं असतं. असं भरपूर म्हणतात की मार्क्सवर काय नसतं, हे काय नसतं. पण 9वी आणि 10वी या 2 वर्षी तुम्ही जेवढं स्वतःला झोकून द्याल ना तेवढं तुमचं समोर पुढचं ना जे शिक्षण आहे ते तुम्हाला सोपं जाईल आणि पुढे जे तुम्ही शिकचाल त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे असं सोपं वाटायला लागेल. बरं झालं की म्हणजे आपण 10वीला चांगला अभ्यास केला. जेव्हा स्पर्धा परीक्षा द्याल तेव्हा तुम्हाला हे 9वीचं मॅथ 10वीचं मॅथ
हे जे बेसिक मॅथ आहे जे तुम्हाला ते खूप उपयोगाला येईल. तर चला आजसाठी एवढंच बास करूया. आणि तुमच्यासाठी मी सराव संच मधील आज दोन प्रश्न झालेले आहेत. उद्या राहिलेले 3 प्रश्न घेऊन आपला सराव संच पूर्ण करेल. तर धन्यवाद. तुम्हाला जर गणित मी शिकवलेलं गणित आवडत असेल, आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला, धन्यवाद.